Good morning, friends. Myself Tuju sir from Mechanical Engineering Department. Now today we are studying about the second year mechanical engineering subject named as engineering metrology, in which today topic we are studying about the clinometer. What is the clinometer? The construction and working about the clinometer, and also the diagrams and also the applications about the clinometers are studied in this lecture. In last lecture, we are study about the various linear and angular measuring instrument, various linear measuring instrument. Now in this lecture, we are study about the angular measuring instrument. Now in this lecture, in the angular measuring instrument and length measuring instrument by using the clinometer, which is used for the measuring purpose for the angle. Okay, the main component required for the clinometer is that of the clinometer. Okay, तर बघा, आपण जे मागचं लेक्चर घेतलं होतं, तर मागच्या लेक्चरला आपण काय बघितलं होतं, तर लिनियर मेजरिंग इन्स्ट्रुमेंटचा स्टडी आपण त्याच्यामध्ये केला होता, बरोबर. आताचं जे लेक्चर जे आहे, तर आताच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत, तर क्लिनोमीटर म्हणजे काय, व्हॉट इज द क्लिनोमीटर. ओके, आणि त्याचे नेमके पर्पजेस काय आहेत, नेमकी त्याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग कसं आहे, आणि ते कशासाठी यूज केलं जातं. फॉर द अँगल मेजरिंग पर्पजेससाठी ते यूज केलं जातं, आहे की नाही. तर हे जे क्लिनोमीटर जे आहे, तर ते नेमकी त्याचं कन्स्ट्रक्शन वर्किंग कसं आहे की नाही, त्याचा स्टडी जो आहे तो काय करायचा आहे आपल्याला या आजच्या लेक्चरमध्ये करायचा आहे. तर बघा, कॉम्पोनंट रिक्वायर्ड फॉर द क्लिनोमीटर. मग क्लिनोमीटरचे कॉम्पोनंट कोणकोणते आहेत, तर कार्डबोर्ड, सेकंड वन ॲज अ प्रोट्रॅक्टर, लेझर लाईट, मेजरिंग टेप. दीज आर द 4 मेन कॉम्पोनंट आर रिक्वायर्ड फॉर द क्लिनोमीटर. मग क्लिनोमीटर म्हणजे काय, व्हॉट इज अ क्लिनोमीटर. क्लिनोमीटर म्हणजे काय, नेमकी क्लिनोमीटर नेमकी करायचं काय काम करतो. अ क्लिनोमीटर इन विच अ स्पिरिट लेवल इज माउंटेड ऑन अ रोटरी मेंबर carried in a housing and inclination of rotary member is measuring using spirit level. आणि हे क्लिनोमीटर आपण जे यूज करतो आहे, तर क्लिनोमीटरचा नेमकी फंक्शनिंग काय आहे. क्लिनोमीटरमध्ये काय केलेलं असतं, तर एक स्पिरिट लेवल जी आहे तर ती काय केलेली असते, माउंट केलेली असते, बरोबर आहे. पायवोट जॉईन करून ती स्पिरिट लेवल जी आहे तर ती काय केलेली असते, रोटरी आर्मवर माउंट केलेली असते. कॅरिड इन अ हाऊसिंग अँड inclining a rotary member is a measuring using spirit level. by using the spirit levelचा यूज करून तुम्ही ॲज अ लेवल काय करू शकता, मेजरमेंट करू शकता. आणि त्याचबरोबर जे सर्क्युलर स्केल जे आहे तर त्याचा यूज करून तुम्ही काय करू शकता, तर एक प्रकारचा अँगल जो आहे तर तो काय करू शकता, मेजरमेंट करू शकता. क्लिनोमीटर or interclinometer is an instrument for the measuring angle of slope. मग हे जे क्लिनोमीटर आहे किंवा इंटरक्लिनोमीटर जे आहे, हे इन्स्ट्रुमेंट जे आहेत तर हे कशासाठी यूज केले जातात, फॉर द मेजरिंग पर्पज ऑफ द अँगल ऑफ स्लोप, आहे की नाही. तुम्हाला एखाद्या स्लोपचा अँगल जो आहे तर तो काय करायचा आहे, मेजरमेंट करायचा आहे, तर त्याच्यासाठी काय केलं जातं, हे क्लिनोमीटर काय केलं जातं, मोस्ट ऑफली यूज केलं जातं, है की नाही. और टिल्ट, इलेवेशन और डिप्रेशन ऑफ एन ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू ग्रॅव्हिटी इट इज ऑल्सो नोन ॲज अ टिल्ट मीटर, टिल्ट इंडिकेटर, स्लोप अलर्ट, स्लोप गेजेस, ग्रेडियंट मेंबर, ग्रॅडिओमीटर, लेवल गेज, लेवल मीटर, डिक्लोनियोमीटर अँड पिच अँड रोल इंडिकेटर. पण हे जे क्लिनोमीटर जे आहे तर याचा यूज करून आपण काय करू शकतो, एखादी टिल्टिंग सरफेस आहे किंवा एखादं इलिव्हेशन आहे किंवा एखादं डिप्रेशन आहे एखाद्या तुमच्या पार्टचं, आहे की नाही, त्याच्या रिस्पेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी, आहे की नाही, रिस्पेक्ट टू ग्रॅव्हिटीनुसार आपण काय करू शकतो, त्याचं मेजरमेंट करू शकतो बाय युझिंग द क्लिनोमीटरचा यूज करून. ओके, समजलं तुम्हाला व्हॉट इज द क्लिनोमीटर, आहे की नाही. की क्लिनोमीटर जे आहे तर क्लिनोमीटर कशासाठी यूज केलं जातो, ॲज अ इन्स्ट्रुमेंट आहे ते
ॲज अ मेजरिंग ऑफ अँगल ऑफ स्लोप. आहे की नाही, कशासाठी यूज केलं जातं तर मेजरमेंट करण्यासाठी. ॲज अ अँगल किंवा स्लोप जो आहे तो मेजरमेंट करायचा असेल तर हे क्लिनोमीटर काय केलं जातं मोस्ट ऑफली यूज केलं जातं. मग डिफरंट टाईप्स ऑफ क्लिनोमीटर. मग क्लिनोमीटरचे डिफरंट टाईप्स आहेत. इथं तुम्हाला दिसत आहे बघा हे डायग्राममध्ये. तर याच्यामध्ये तुम्हाला दिसतं आहे क्लिनोमीटर जे आहे त्याचे डिफरंट टाईप तुम्हाला इथं मी दाखवलेले आहेत. पण आपलं जे क्लिनोमीटर जे आहे ते अशा प्रकारचं काय आहे तर क्लिनोमीटर आहे. याच्यावर काय केलेली आहे तुम्हाला खाली दिसते आहे बघा, ठीक आहे ना. जो काय आहे तुमचा 90 डिग्री अँगलनुसार तो काय केलेला आहे एक बार आहे. तर त्याच्या खालच्या साईडला काय दिसते तुम्हाला स्पिरिट लेवल दिसते आहे बघा. आणि साईडचं काय आहे सर्क्युलर स्केल आहे की नाही. तर स्पिरिट लेवल जी आहे तर ती कशी आहे तर रोटरी आर्मवर माउंटेड आहे. तर अशा प्रकारचं काय आहे हे क्लिनोमीटर आहे. बघा ही डायग्राम तुम्ही व्यवस्थित एक मिनटं तुम्हाला समजून घ्या व्यवस्थित. बघितली. तर अशा प्रकारची ही काय आहे तर क्लिनोमीटर आहे. तर त्याचं एक प्रकारचं कन्स्ट्रक्शन वर्किंग आपण काय करू जाणून घेऊ. वन सरफेस ऑफ द हाऊसिंग ॲक्ट ऑन अ बेस ऑफ इन्स्ट्रुमेंट. ही जी हाऊसिंग जी आहे ही कशावर ॲक्ट केलेली आहे तर बेसवर काय केलेली आहे ॲक्ट केलेली आहे तुमच्या इन्स्ट्रुमेंटची. अ सर्क्युलर स्केल इज माउंटेड ऑन द सरफेस. आणि त्याला काय केलेलं आहे सर्क्युलर स्केल काय केलेलं आहे माउंटेड ऑन द बेसवर काय केलेलं आहे सर्क्युलर स्केल जे आहे तर ते काय केलेलं आहे माउंट केलेलं आहे, ठीक आहे ना. द अँगल ऑफ इन्क्लिनेशन ऑफ रोटरी मेंबर रिलेटिव्ह टू इट्स बेस कॅन बी मेजर्ड अ सर्क्युलर स्केल. बाय युझिंग द सर्क्युलर स्केलचा यूज करून तुम्ही काय करू शकता तर अँगल जो आहे अँगल ऑफ इन्क्लिनेशन ऑफ रोटरी मेंबर आहे का नाही रोटरी मेंबरचा यूज करून अँगल ऑफ इन्क्लिनेशन किती आहे का नाही ते काय करू शकता एक प्रकारे मेजरमेंट करू शकता. टू इट्स बेस कॅन बी मेजर्ड ऑन सर्क्युलर स्केल आहे की नाही. त्याच्या सर्क्युलर स्केलनुसार तुम्ही काय करू शकता त्याचं अँग्युलर मेजरमेंट काय करू शकता. मेनली क्लिनोमीटर इज यूज टू डिटरमाइन द अँगल बिटवीन टू सरफेसेस. जास्त करून हे जे क्लिनोमीटर जे आहे हे मोस्ट ऑफली कुठे यूज केले जातात इज यूज टू डिटरमाइन द अँगल बिटवीन टू सरफेसेस. तुम्हाला मेजरमेंट करायचं आहे काय तर अँगल बिटवीन द टू सरफेसेस आहे की नाही. दोन सरफेसमधला अँगल तुम्हाला जो काय करायचा आहे मेजरमेंट करायचं आहे. तर तिथं काय केलं जातं हा क्लिनोमीटर जो आहे काय केला जातो मोस्ट ऑफली यूज केला जातो आहे की नाही. हे बघा जे जुनं मॉडेल जे होतं आहे की नाही तुम्ही बघितलं असेल तुमच्याकडे तुम्ही 1ली ते 5वीपर्यंत कंपास वापरले असेल बरोबर. तर कंपासमध्ये तुम्हाला ह्या अशा प्रकारचं काय होतं एक अँग्युलर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट होतं आहे की नाही. तर हे अँग्युलर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट काय केलं जायचं पहिले ओल्ड मॉडेल होतं ते. तर हे काय केलं जायचं मोस्ट ऑफली यूज केलं जायचं पहिले. आता काय केलं आहे तर हे क्लिनोमीटर काय केलं आहे यूज करतात आता जास्त करून आहे की नाही. तर अशा प्रकारचे काय आहेत हे ओल्ड मॉडेल आहे. द प्रोसिजर फॉर द क्लिनोमीटर पिक अ ऑब्जेक्ट इज मेजर अ टेलिफोन पोल. फॉर एक्झाम्पल एखादा टेलिफोन जो पोल जो आहे तो काय करायचा आहे इट शुड बी फार इन दो अवे फ्रॉम युअर ऑब्जेक्ट आहे की नाही. तो काय आहे टेलिफोन पोल जो आहे तो कुठे आहे तो खूप लांब आहे अवे फ्रॉम युअर ऑब्जेक्ट दॅट कॅन सी द टॉप ऑफ इट अँड यू नीड टू बी अ लेवल ग्राउंड with the base of the object. I like to set something down by my feet one. We pick a spot so it can be easily come back to it. एखादा पोल जो आहे तर त्याची काय करायची आहे आपल्याला तो स्ट्रेट आहे की नाही किंवा तो किती इन्क्लाइन झालेला आहे हे मेजरमेंट करायचं आहे की नाही. तर मग बाय युझिंग द
क्लिनोमीटरचा यूज करून तुम्ही काय करू शकता, त्याचं एक प्रकारचं मेजरमेंट जे आहे तर ते काय करू शकता की तो एखादा वाकल्या गेलेला आहे किंवा बेंड झाला आहे, तो आहे की नाही, एकदम स्ट्रेट नाही आहे, तो थोडा अँगलनुसार काय झाला आहे, बेंड झाला आहे, तर त्याला आपल्याला सरळ करायचं असेल तर मग सरळ करण्यासाठी हे क्लिनोमीटर जे आहे तर ते काय केलं जातं, यूज केलं जातं. मग ते आपण काय करू शकतो, लांबून त्याला काय करू शकतो, ते जे ऑब्जेक्ट जे आहे तर ते पिक करून इज मेजर अ टेलिफोन पोल इट शुड बी फार इन दो अवे फ्रॉम युअर ऑब्जेक्ट, आहे की नाही. त्यापासून थोडं लांब जाऊन तुम्ही काय करू शकता, कोलिमिटरमध्ये ते ऑब्जेक्ट काय करू शकता, बघून त्याचं एक प्रकारचं मेजरमेंट जे आहे तर ते काय करू शकता. इफ यू नीड टू बी अ लेवल ग्राउंड विथ द बेस ऑफ द ऑब्जेक्ट आय लाईक टू सेट अ समथिंग डाऊन बाय माय फीट वन to pick up my spot so it can be easily come back to it, है की नाही. एक प्रकारचं मेजरमेंट जे आहे, मेजरिंग द अँगल, एक प्रकारचा अँगल जो आहे तो मेजरमेंट करायचा आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही हे क्लिनोमीटर काय करू शकता, यूज करू शकता. इथं तुम्हाला ही जी डायग्राम दिसते आहे बघा, फोटो दिसतो आहे, तर त्या फोटोमध्ये तुम्हाला क्लिनोमीटर जे आहे तर ते कसं मेजरमेंट केलं जातं, आहे की नाही, ते तुम्हाला इथं थोडक्यात दाखवलेलं आहे की नाही. थोडं स्मॉल डिस्टन्सवर तुम्ही काय करू शकता, त्याचं एक प्रकारचं लांब जाऊन त्याचं एक प्रकारे मेजरमेंट करू शकता. मग कसं मेजरमेंट केलं जातं हे तुमचं क्लिनोमीटरचं यूज करून. First, try to arrange the laser setup from the pole and so that its laser point can reach the top of the pole. Second, object the laser of the top of the pole. If you carefully observe, a right triangle is formed and measure the angle between the line of laser to the horizontal surface. तर त्याच्यावर काय केलेलं असतं, एक प्रकारचं लेझर जे आहे तर ते बसवलेलं असतं. फर्स्ट ट्राय टू अरेंज द लेझर सेटअप फ्रॉम द पोल, आहे की नाही. आणि त्याचा लेझर एक प्रकारचा लेझर सेटअप जो आहे तो काय केला जातो, सेटअप करून दे तुम्ही काय करू शकता, मेजरमेंट करू शकता, आहे की नाही. हे डिटेलमध्ये समजण्यासाठी मी तुम्हाला दिलं आहे की जेणेकरून जे क्लिनोमीटर जे आहे हे डिटेलमध्ये तुम्हाला कसं मेजरमेंट करता येईल, आहे की नाही, त्यासाठी हे दिलेलं आहे की नाही. सेटअप फ्रॉम द पोल अँड सो द लेझर पॉईंट कॅन रीच टू द टॉप ऑफ द पोल. आणि लेझर पॉईंट जो आहे तर तो काय केला जातो आहे, रीच ऑफ द टॉप ऑफ द पोल, पोलवरच्या टॉपच्या साईडला तो काय केला जातो, ॲडजस्ट म्हणजे लावला जातो आहे की नाही. लेझर तिथं काय केला जातो आहे, अरेंज केला जातो टू द टॉप ऑफ द पोल. इट केअरफुली ऑब्झर्व अ राईट ट्रायंगल इज फॉर्म. आणि तुम्ही काय करू शकता, तिथं डिस्टन्स जे आहे तुमचं, आहे की नाही, त्या डिस्टन्सनुसार काय करू शकता, जो अँगल जो आहे तर त्याचा एक ट्रायंगल काय करू शकतो, फॉर्म करू शकता आणि मेजर द अँगल. आणि त्यानुसार तुम्ही काय करू शकता, त्याचा अँगल जो आहे तो काय करू शकता, मेजर करू शकता. अशा प्रकारे काय करू शकता, तुम्ही त्याचं मेजरमेंट करू शकता, आहे की नाही. मेजरिंग डिस्टन्स, आणि डिस्टन्सही तुम्ही अशा प्रकारे काय करू शकता, पोलपासूनचं डिस्टन्स मेजरमेंट करू शकता. Once you have your angle of the vision, use the tape measuring to find the distance from the spot you are standing to the base of the object you are measuring. We must know how far away you are to the accurately calculated the height. आणि तुम्ही काय करू शकता, त्याची हाईटही कॅल्क्युलेट करू शकता ॲक्युरेटली, आणि त्याचा अँगलही बाय युजिंग द क्लिनोमीटरचा यूज करून काय करू शकता. बाय युजिंग द टेपचा यूज करून तुम्ही त्याची लेंथ जी आहे की नाही, डिस्टन्स जे आहे ते काय करू शकता, मेजरमेंट करू शकता. आणि त्याचं एक ट्रायंगल फॉर्म करून तुम्ही त्याच्यातला अँगल आणि त्याची पोलची हाईट काय करू शकता, मेजरमेंट करू शकता, आहे की नाही. फॉर एक्झाम्पल अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, त्याचं एक प्रकारे मेजरमेंट करू शकता. इथे तुम्हाला दिसतं आहे बघा, आहे की नाही. तुम्ही ऑब्जेक्ट इथून बघता आहात, मग ऑब्जेक्ट बघता आहात तर त्याचं एक प्रकारचं लोकेशन जे आहे, तुमची हाईट जी आहे ट्रीची, तर एक ट्रायंगल फॉर्म करून काय करू शकता, तुम्ही त्याचं एक प्रकारे मेजरमेंट जे आहे तर ते काय करू शकता, आहे की नाही. कॅल्क्युलेशन करायचं जर झालं तर अशा प्रकारे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. त्याची हाईट, आहे की नाही, त्याची लेंथ आणि त्याच्यातलं डिस्टन्स, आहे की नाही, थिटा तुम्ही फाइंड आउट करू शकता, d tan थीटा, आहे की नाही.
तर अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन जे आहे तर त्याच्यामध्ये करू शकता तुम्ही. बिल्डिंगची हाईट काय करू शकता, मेजरमेंट करू शकता, आणि तुम्ही तुमच्या डिस्टन्सपासून त्याचा अँगलही काय करू शकता, मेजरमेंट करू शकता, आहे की नाही. ॲप्लिकेशन्स अबाउट द क्लिनोमीटर. मग क्लिनोमीटरचे ॲप्लिकेशन्स काय सांगता येतील. मेजरिंग द स्टिफनेस ऑफ द सिकी स्लोप, सेटिंग फायरिंग अँगल टू द कॅनन ऑर गन, आहे की नाही. तुम्हाला काय करायचं आहे, स्टिफनेस ऑफ द सिकी स्लोप, आहे की नाही. एखाद्या स्लोपचं काय करायचं आहे, मेजरमेंट करायचं आहे. तिथं सुद्धा तुम्ही काय करू शकता, हे क्लिनोमीटर काय करू शकता, यूज करू शकता. परत सेटिंग फायरिंग अँगल ऑफ द कॅनन ऑर गन, आहे की नाही. गनची फायरिंग अँगल जो आहे तो सुद्धा काय करू शकता, डिटरमाइन द प्रोजेक्टाईल रेंज, आहे की नाही. एक प्रकारची प्रोजेक्टाईल रेंजही काय करू शकता, फाइंड आउट करू शकता, मेजरमेंट करू शकता बाय युझिंग द क्लिनोमीटरचा यूज करून, आहे का नाही. वी कॅन मेजर द डिस्टन्स टू द प्लेन फ्रॉम ऑफ द सरफेस, आहे की नाही. अजून काय करू शकता, तर डिस्टन्सही मेजरमेंट करू शकता, प्लेन फ्रॉम ऑफ द सरफेस, आहे की नाही. त्याच्यानंतर सर्टन हायली सेन्सिटिव्ह इलेक्ट्रॉनिक क्लिनोमीटर सेन्सर कॅन अचीव्ह ॲन आउटपुट रिझोल्युशन to 0.0001 degree depending on the technology, and range is limited to 0.01%. ओके. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, एवढ्या ॲप्लिकेशनमध्ये काय करू शकता, हे क्लिनोमीटर जे आहे हे मोस्ट ऑफली काय करू शकता, यूज करू शकता. प्रिकॉशन अबाउट द क्लिनोमीटर. ॲज्युम द पाथ बिटवीन द बिल्डिंग अँड द पॉईंट ऑफ प्रोजेक्शन ऑफ द लेझर टू बी स्ट्रेट लाईन. तुम्ही काय करू शकता, ॲज्युम करू शकता ऑफ द पार्ट बिटवीन द बिल्डिंग अँड पॉईंट ऑफ द प्रोजेक्शन, आहे की नाही. बिल्डिंग आणि पॉईंट ऑफ द प्रोजेक्शनचा यूज करून तुम्ही लेझर थ्रू काय करू शकता, त्याचं एक प्रकारचं ॲज्युम्शन करू शकता त्या स्ट्रेट लाईनचं. व्हाईल मेजरिंग द अँगल चेक द पॅरालॅक्स एरर, आहे की नाही. मग याच्यामध्ये प्रिकॉशन कोणती गोष्टीचं घेणं गरजेचं आहे, ज्यावेळेस तुम्ही मेजरमेंट करताय अँगल, तर त्याच्यामध्ये एक प्रकारे पॅरालॅक्स एरर येता कामा नये, आहे की नाही. तुमचं पोझिशन ऑफ अबाउट द आय, पोझिशन ऑफ आय, आहे की नाही. डोळ्याची पोझिशन ही कशी असणं गरजेचं आहे, एकदम करेक्ट असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला हा पॅरालॅक्स एरर काय होणार नाही, मेजरमेंट करताना येणार नाही, आहे की नाही. अशा काही काय करावं लागेल तुम्हाला, त्या गोष्टीचं प्रिकॉशन जे आहे ते काय करावं लागेल तुम्हाला त्याच्यामध्ये घ्यावं लागेल. सी दॅट देअर आर नो ऑब्जेक्ट प्रेझेंट बिटवीन द लेझर अँड द पॉईंट ऑफ प्रोजेक्शन. मग अजून काय आहे, सी देअर आर नो ऑब्जेक्ट प्रेझेंट बिटवीन द लेझर अँड द पॉईंट ऑफ प्रोजेक्शन. तर अशा प्रकारचे काय आहेत, ते एक प्रकारच्या प्रिकॉशन्स जे आहेत तर ते काय करणं गरजेचं, घेणं गरजेचं आहे, की जेणेकरून त्याच्यामध्ये पॅरालॅक्स एरर येता कामा नाही. त्याच्यामध्ये अजून जे एरर जे आहेत ते मेजरमेंट करताना फाइंड आउट होता कामा नाही, आहे की नाही. याची काळजी घेणं काय आहे आपल्याला गरजेचं आहे की नाही. हे झालं क्लिनोमीटरबाबत, आहे की नाही. आपण काय बघितलं, तर क्लिनोमीटर जे आहे तर त्याचा एक सोप्यात सोपा स्टडी जो आहे तर तो काय केला आपण ह्या आजच्या लेक्चरला केला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत, तर तुमचं जे अँगल गेजेस आहेत, आहे की नाही, अँगल गेजेस, परत कोलिमोमॅटर्स, आहे की नाही, त्याचं कन्स्ट्रक्शन वर्किंग, त्याचबरोबर ॲप्लिकेशन्स ऑफ ऑटोकोलिमेटर, अँगल डेकोर, आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टीचा जो स्टडी जो आहे तर तो काय करणार आहे आपण पुढच्या लेक्चरला करणार आहे की नाही. आपण लिनियर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट बघितले, आता काय करतो आहे तर आपण त्या अँग्युलर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट बघतो आहोत, आहे की नाही. साईन सेंटर असेल, साईन बार असेल, आहे की नाही. तर ह्या सगळ्या गोष्टीचा स्टडी जो आहे तो आपण 1 बाय 1 पुढे करणारच आहोत. आत्तापुरती इथे आपण थांबूयात. ओके, ठीक आहे. थँक्यू सो मच.